नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर भोगीची भाजी मी रात्रीच नीट करून ठेवली. सकाळची परीक्षेत घातली भोगीची भाजी आणि राळ्याचा भात संगत शिजत घातला, कारण आज राळ्याचा भात खायचा होता. तर माझी भाजी शिजली आता भोगीची. मग ती घुटून चांगली घेतली आणि भाजीसाठी मसाला काढून घेतला. चटणी, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ एवढं काढून घेतलं. एवढंच आम्ही घालतो, जास्त काही मी खोबरं वगैरे घालत नाही. आणि एवढा मसाला घालून ती आता फोडणीला द्यायला लागल्या, कारण घुटून भाजी घेतली की नाही की एक जीव होती भाजी. आणि मग ती भाजी छान होती. त्यामुळे ही घुटून घेतल्या भाजी बघा कशी छान, म्हणजे सगळे पदार्थ शिजलेले असते, एक जीव होती ती. मग पदार्थ ते शिजलेल्या भाज्या असते त्या, त्यामुळे ते घुटून येतात. तर त्याला उकळी आल्या तर त्यात कूट घातलं. आता कूट नंतर उकळी आल्यानंतरच घालायचं, कारण ते आधीच घातलं की मग लयच पांढरं पडतं. तर आता ते उकळी आल्या उतरून खाली ठेवलं आणि भाकरी घालायला लागले बघा. तर तीळ भाकरीला लावायसाठी मी तीळ घेतले तिथे. तर आता तीळ थोडं लावून घेतलं, कारण खाली पिठात पण घातलं आणि वर पिठाला पण तीळ लावायचं, म्हणजे दोन्ही साईडला पण तीळ लागते. त्यामुळे दोन्ही साईडला पण मी तीळ लावून घेतलं. तर आता भाकरी करायला लागले. आज बाजरीची भाकरी खायची असते, कारण भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी आज खायची असते, छान लागते. भोगीची भाकरी, त्यामुळं मग भोगीला भाकरी बाजरीची केली. आणि मग आता बघा भाकरी माझ्या मी करायलाच लागल्या भाकरी. तर आता पिल्लूची मम्मी येणार आहे, कारण ती तिला दुट्टी असल्यामुळे ती दुट्टीला गेल्या बघा. दोन्ही बाजूनं तिळावल्या भाकरी कशी दिसते बघा. तर ही आता दुट्टीच ना आल्या बघा. आणि संक्रांती धुवून घेतल्या त्या. आणि आता मी तळ्या घेतल्या, कारण निवदाला दळण ही निवद बघा काढून ठेवला आहे मी. तर आमच्याकडे असा निवद काढते. तर तिनं संक्रांती पूजून हळदी कुंकू लावून घेतलं. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.